उन्हाळा विशेष थंड लाडू म्हणजेच की पोटाला थंडावे देणारे आणि शरीराला एनर्जेटिक हायड्रेट ठेवणारे हे लाडू बनवायला अतिशय सोपे. घरीच असलेल्या 2 ते 3 साहित्यापासून बनवूया आणि सर्वात जास्तीत जास्त कमी तुपाचा वापर करून हे लाडू जे आहे ते बनवूया. तर त्यासाठी ते मी मूग घेतलेला आहे, साधारण 1 वाटी प्रमाणात मूग घेतलेला आहे. त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आणि मूग जे आहे छान असे चोळून धुवून घ्यायचे, कारण त्यातली जी डस्ट आहे, धूळ आहे ती काढून घ्यायची. त्यासाठी मस्त असे चोळून आपल्याला मूग जे आहे धुवून घ्यायचे. आता इथे मूग भिजवायचे वगैरे नाही, फक्त एक साधारण 5 मिनिटं छान असे चोळून घ्यायचे आणि धुतले मूग की एका चाळणीवर जे आहे छान असे निथळून घ्यायचे. आता त्यातलं जे राहिलेलं शिल्लक पाणी आहे मूग चाळल्यानंतर, आता अशा पद्धतीने एक चाळणी घेतली, मूग संपूर्ण चाळून घेतले, म्हणजे जे आपलं खराब झालेलं पाणी आहे ते खाली ताटात आलं. हवं तर हे पाणी तुम्ही झाडाला सुद्धा घालू शकता. त्यानंतर एक खाली प्लेट घेतली, त्यावर कॉटनचा कपडा अंथरला आणि अशा पद्धतीने मूग जे आहे पसरून एक 10 मिनिटं आपण याला थोडेसे यातलं जे पाणी आहे ते निथळून घेऊया, थोडेसे कोरडे करूया. खूप जास्त वाळवण्याची गरज नाही, एक 10 मिनिटासाठी. तोपर्यंत इकडे मी 7 ते 8 बदामाचे तुकडे करून घेतलेले होते, त्यानंतर 8 ते 10 पिस्ते, त्यानंतर थोडेसे काजू. आता इथे उन्हाळ्यामध्ये आपण जेवण फार कमी प्रमाणात करतो आणि हेल्दी ड्रायफ्रूट खाऊ, म्हणजे हे जे ड्रायफ्रूट असतात ते उष्ण असतात, त्यामुळे आपण हे सुद्धा टाळाटाळ करतो. तर शरीराला उन्हाळ्यामध्ये सुद्धा काहीतरी हेल्दी प्रोटीनयुक्त आणि असं काहीतरी हवं असतं की शरीर जे आहे त्याने एनर्जेटिक राहील. त्यासाठी इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहे. आता इथे मी खूप जास्त सुद्धा ड्रायफ्रूट घातलेले नाही आहे, जितके आपण खाऊ शकतो किंवा मग जितके आपल्याला सोसेल तितकेच या ठिकाणी मी घातलेले आहे. आता ड्रायफ्रूट मंद आचेवर छान असे भाजून घेऊया 2 ते 3 मिनिटं, अजिबात तुपाचा वापर न करता. त्यानंतर 2 चमचे खसखस घातली. आता खसखस जी आहे थंड असती, त्याची जी उष्णता त्यामध्ये नसती, त्यामुळे त्याची जी तासीर असते ती थंड असते, त्यामुळे ती मी खसखससुद्धा घातलेली आहे. त्यानंतर संपूर्ण जिन्नस जे आहे एक 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर भाजून घेतले. छान असा हलका रंग बदलला की यातले जे संपूर्ण ड्रायफ्रूट आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. तोपर्यंत इकडे आपले मूगसुद्धा कोरडे झालेले होते. त्यानंतर मूगसुद्धा कढईमध्ये घातले आणि मीडियम फ्लेमवर मूग आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता खूप जास्त रंग बदलेले इतके भाजायचे नाही आहे, किंवा मग त्यातलं जे हलकं मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला परत पीठ भाजायचं नाही आहे. त्यामुळे इथेच आपण मूग जे आहे छान असे मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया, म्हणजे कसे आतमध्येपर्यंत छान असे भाजले जातील. आता इथे हाय फ्लेमवर भाजले तर नुसता वरून रंग बदलेल आणि आतून मॉइश्चर तसंच राहील. कुठलीही वस्तू आपण छान अशी भाजून घेतली ना की त्याची शेल्फ लाईफ वाढते, त्यामुळं मस्त असे भाजून घेतलेले आहे मूग. आता हे जे मूग आहे याचा जो लाडू आहे, तुम्ही एक जरी रोज खाल्ला ना तरी खूप आहे. त्यातल्या त्यात ह्याला लहान मुलांना सुद्धा देऊ शकता किंवा मग वृद्धसुद्धा खाऊ शकतात. तर इतके छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुगामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि मूग हे जे आहे थंड, शरीराला थंडावा देणारे असतात. त्यानंतर इथे मूगसुद्धा भाजून घेतले. पाहू शकता मूग छान कोरडे झालेले आहे आणि हलका रंग बदललेला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचे नाही आहे, तितकेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता हे जे मूग आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि कढई गरम आहे तोपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं असेच चालवून घ्यायचे, म्हणजे जरी पण थोडंफार मॉइश्चर राहिले असेल ते निघून जाईल. त्यानंतर एका ताटामध्ये हे संपूर्ण मूग जे आहे काढून घ्यायचे आणि आता याला संपूर्ण जे आहे थंड करून घ्यायचे. अजिबात गरम गरम असताना याला आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं नाही किंवा दळायचं नाही, तर काय होईल, सर्व जी आपली मुगाचे जे पीठ तयार होणार आहे ते असं चिवट तयार होईल. त्यामुळे संपूर्ण मूग जे आहे छान थंड करून घ्यायचे, मिक्सर जारमध्ये घातले. आता खूप जास्त याचं पीठ असं करायचं नाही, थोडेसे खडबडीत ठेवायचे. खडबडीत म्हणजे काय की मुगाचे दाणे अजिबात दाताखाली नाही आले पाहिजे, पण पीठसुद्धा खूप असं बारीक नाही पाहिजे. आपण असं जसं बट्टीचं पीठ दळतो किंवा मग बघा आता चुरम्याचे लाडू वगैरे करतो, तर त्या पद्धतीने जरी दळले ना तरी बाद झाले.
त्यानंतर इकडे मी आता साखरेचा वापर न करता ही जी धाग्यातली मिश्री असते म्हणजेच की दोऱ्यातली जी साखर असते खडी साखर ती वापरत आहे। साधारण 1 वाटी ज्या वाटीने मूग घेतले ना त्याच वाटीने 1 वाटी साखर जी आहे थोडीशी ओबडधोबड कुटून त्यानंतर मिक्सरला फिरवून याची पिठी साखर जी आहे तयार करून घेतली। आता ही सुद्धा साखर जी आहे ना शरीराला खूप थंडावा देणारं काम करते। त्यानंतर भाजलेले ड्रायफ्रूट घातले, त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घातली, ऑप्शनल आहे, नको असेल नाही घातली तरी सुद्धा चालेल पण फ्लेवर छान येतो। आता संपूर्ण जिन्नस जे आहे छान एकत्रित करून घेतले, पण आता चमच्याने कितीही एकत्रित केले तरी सुद्धा एकत्र होत नाही, त्यामुळे मी इथे हाताचा वापर करून छान असे एकत्रित करून घेतले। तर ही पिठी साखर वगैरे संपूर्ण जिन्नस छान एकत्र झालेलं होतं। त्यानंतर ज्या वाटीने मूग घेतले त्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलं। आता हे संपूर्ण तूप जे आहे एकदाच न घालता थोडं थोडं घालूया, कारण या मुगास आपण ज्यावेळेस पीठ सपोज आपण जर कढईमध्ये तूप घालून भाजलं असतं तर खूप जास्त प्रमाणात तूप लागलं असतं, पण अशा पद्धतीने अतिशय कमी प्रमाणात तूप लागतं, त्यामुळं थोडं थोडं घालूया आणि मिक्स करूया। आपल्याला ज्यावेळेस वाटेल की आता हा आपण लाडू बांधू शकतोय तर मग तूप घालणं तिथे आपण बंद करूया। तर हे बघा व्यवस्थित असं तूप थोडंसं घातलं, त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं। तर अजून थोडंसं तूप हवं आहे कारण हे खूपच ड्राय आहे, त्यामुळे इथे आणखीन थोडंसं तूप या ठिकाणी मी घालणार आहे। तर साधारण अर्धी वाटीला थोडंसं कमी म्हणजेच की पाऊण वाटी इथे मला तुपाची गरज पडलेली आहे। तर इतकं तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे। आता जे तूप घातलेलं आहे आता तेवढ्या तुपामध्ये छान असं आपले जे आहे संपूर्ण लाडू बांधले जातील। तर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे तूप काय सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर इथे तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही थोडंसं दूध घातलं तरी सुद्धा चालेल, पण दुधाने काय होतं लाडू खूप जास्त वेळ टिकणार नाही, किंवा मग मलाई घातले तरी सुद्धा चालेल। पण ज्यावेळेस आपण लाडू तुपामध्ये बनवतो तर 1-2 महिने अजिबात खराब होत नाही, आणि ज्यावेळेस आपण दुधामध्ये किंवा मग मलाई टाकून जर लाडू बनवले तर एक 8 ते 10 दिवसामध्ये लाडू जे आहे 8 ते 10 दिवसच टिकले जातात, त्यामुळे इथे साधारण तुपाचाच वापर करा। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स केलं आणि एकाच शेपचे लाडू तयार होण्यासाठी इथे मी एक पळी घेतलेली आहे आणि त्याच मापाने जे आहे इथे मी छोटे छोटे लाडू वळून घेत आहे। आता हा एक लाडू सकाळी सकाळी जरी खाल्ला किंवा मग दुपारी जरी खाल्ला, दिवसभरातून कधीही खाल्ला ना तर भरपूर एनर्जेटिक देणार काम करतं, त्यातल्या त्यात थंडावा देणारं। आणि उन्हाळ्यामध्ये असं असतं की जेवणसुद्धा खूप जास्त प्रमाणात जात नाही, त्यावेळेस तुम्ही सुद्धा एक लाडूचं सेवन केलं ना तर पोटभरीसाठी सुद्धा उत्तम आहे। त्यानंतर हे संपूर्ण लाडू जे आहे याच पद्धतीने मी ओळून घेतलेले आहे। तर ही लाडू जी आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर संपूर्ण लाडू जे आहे इथे वळून झालेले आहे। ही लाडूची रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे लाडू जे आहे खायला मिळतील। तर अशा पद्धतीने संपूर्ण लाडू तयार झाले आणि लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त सपोर्ट करा, अशाच रेसिपीज घेऊन येणार आहे।